नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय कुंडलिक वरदा हरी विठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. आज आपण श्लोकाची 84 घेतलं नाही आता म्हणून त्याला येऊन गेलं. विठोली धारिला देवराया ध्यास रे त्यासी नेणा राम अंतकारी. त्यामध्ये शंकराचा उल्लेख केलेला आहे. समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर ज्या काळात शैव आणि वैष्णव या पंथामध्ये अनेक भांडण होते. अनंत महाराज तुमचा ऑडिओ बंद करा. अनंत महाराज माईक बंद करा. शिवाच्या अनुयायांनी आणि वैष्णवाच्या अनुयायांनी उभं सारवण करा. कपडा शिवायचा आहे तर शिव म्हणायचं नाही, दोरा घाल म्हणायचं. अशा प्रकारचे निरनिराळ्या प्रकारचे वाद हरी अन हर यांच्यामध्ये होते. म्हणून आमच्या संतांनी स्पष्ट शब्दात सांगितलं, हरिहरा वाद करू नये. हरिहरांचा वाद जो करतो त्याला धर्म कळलेला नाही, त्याला अध्यात्म कळलेलं नाही, त्याला भक्ती कळलेली नाही. हे दोन्ही एकमेकाच्या हृदयामध्ये आहेत. आणि म्हणून या ठिकाणचं जे उदाहरण दिलं की आमचा पांडुरंग हे कृष्णाचं रूप आहे आणि त्याच्या मस्तकावर जी टोपी आहे ती शिवपिंडाच्या आकाराची आहे. म्हणजे पांडुरंगाने आपल्या मस्तकावर शिवाला धारण केलाय, तर शिवानी आपल्या अंतःकरणात रामाला धारण केलंय. राम आणि श्रीकृष्ण हे एकाच ईश्वराचे दोन अवतार आहेत. त्यामुळे रामाच्या हृदयामध्ये शंकर आणि शंकराच्या हृदयामध्ये राम असं त्यांचं एकमेकांचं आहे. पण खाले मात्र त्यांचे अनुयायी म्हणवणारे आपापसात भेद करतात. ते भेद निदान हे मनाचे श्लोक पाहिल्यानंतर तरी मिटले पाहिजेत, हे आपण लक्षात घ्यायचं. यासाठी या गोष्टीचा उल्लेख केला. विठोने श्री धरिला देवराया, देवांचा प्रमुख असलेले शंकर यांना त्यांनी मस्तकावर धारण केले आणि त्या शंकराने रामाला धारण केलेला आहे. अशा प्रकारचा हा या ठिकाणी विषय मांडलेला आहे. निवाला स्वये तापशी चंद्रमोळी. शंकराने पुन्हा तेच उदाहरण येतं वारंवार. विष जे आहे ते शांत केलं. हे प्रभू रामचंद्रांच्या नामस्मरणाने शांत केलं. तर नामस्मरण विष सुद्धा शांत करत, हा त्यातला एक भाग झाला. पण काही वेळेला काही गोष्टीचं चिंतन या पद्धतीने केलं पाहिजे की जे शंकर प्रभू रामचंद्रांचं ध्यान करतायत ते शंकर काय आहेत. हरिपाठामध्ये आणि निरनिराळ्या अभंगांच्या मधून जे सांगितलेलं आहे ते सुद्धा आम्हाला लक्षात घेतलं पाहिजे. आदिगनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयांचा पट्ट शिष्य. लक्षात घ्या, आदिनाथ म्हणजे शंकर आणि ते योग्यांचे योगी आहेत. त्यांचा शिष्य आहे मच्छिंद्रनाथ, मच्छिंद्राचे गोरखनाथ, गोरखनाथाचे गहिनीनाथ, गहिनीनाथाचे निवृत्तीनाथ आणि निवृत्तीनाथाचे ज्ञानेश्वर. अशी जी योगाची परंपरा आहे त्या योगाच्या परंपरेचे आदिनाथ म्हणजे ज्यांच्यापासून योग सुरू झाला ते प्रभू रामचंद्रांचं ध्यान करतात. हा या ठिकाणी विषय आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा ही भावार्थ दीपिका लिहून झाल्यानंतर गुरूंना ग्रंथाविषयी विचारलं, त्यावेळा निवृत्तीनाथ म्हणाले, अरे या ग्रंथात काय विशेष आहे.
तू तर भगवान श्रीकृष्णाने जे सांगितलंस ते प्राकृतात आणलंस, तुझा अनुभव काय आहे असं म्हटल्यानंतर ज्ञानेश्वर माऊलींनी जो ग्रंथ लिहिला त्या ग्रंथाचं नाव आहे अमृतानुभव किंवा अनुभव अमृत काही म्हणा. अमृतानुभव नावाचा ग्रंथ लिहिला. काय विशेष आहे पहा नामधारकांचा. ज्यांनी काम तर जिंकलेलाच आहे त्यांनी क्रोध सुद्धा जिंकलाय. ज्ञानेश्वर माऊलीच्या संपूर्ण वाङ्मयामध्ये त्यांना ज्यांनी त्रास दिला त्यांच्याबद्दल एकही अनुद्गाराची ओळ नाही. उलट पसायदानामध्ये जे खळांची व्यंकटी सांडो म्हणून त्यांच्यासाठी पसायदान आधी मागितलं. हा आदर्श सुद्धा ज्ञानेश्वर माऊलीचा जो आहे तो कुठून आलेला आहे तर शंकरांच्या कडून आलेला, आदिनाथाकडून आलेला आहे. ती त्यांची नाथांची परंपरा आहे. म्हणून अमृतानुभवामध्ये प्रामुख्याने त्यांनी ती जी नाथांची परंपरा आहे त्या परंपरेतले अनुभव घेतले. आणि समाजाने एवढाही त्रास दिला असला तरी एकही त्यांच्या बरोबर त्यांच्याविषयीचा कठोर शब्द त्यांच्या वाङ्मयात दिसत नाही. याच कारण हे एक तर विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म हा आदर्श डोळ्यासमोर तर त्यांचा आहे, पण जो योग मार्ग सांगितलाय त्या योग मार्गामध्ये काम क्रोध लोभ मोह मद मत्सर हे सगळे षडविकार जिंकावे लागतात. अशा प्रकारचे सहाही विकार ज्यांनी जिंकलेत आणि ज्यांनी विजय मिळवलाय ते योगियांचे योगी आदिशंकर आदिनाथ गुरु ते सुद्धा प्रभू रामचंद्रांचं ध्यान करतात. याचा अर्थ प्रभू रामचंद्रांचा महिमा किती आहे हेही यामधून लक्षात येईल. आणि निरनिराळे जे पंथ आहेत त्यांचा समन्वय समर्थांनी आपल्या या मनाच्या श्लोकाच्या माध्यमामधून कशा रीतीने घालवलेला आहे हेही आपल्याला लक्षात येईल. जीवी सोडवी राम हा अंत्यकाळी. लक्षात घ्या, अंत्यकाळ या संदर्भात सुद्धा आमच्या मनामध्ये निरनिराळ्या प्रकारचा भ्रम आहे. अहो 7 वर्षांनी संपूर्ण शरीर हे बदललेलं असतं आणि त्यातल्या ज्या आतल्या गोष्टी आहेत त्या झिजत जातात, मरतात, नवीन येतात. म्हणजे एका अर्थाने दररोजच अंत्यकाळ आहे. आणि जीवनाचा अंत्यकाळ गृहीत धरायचा झाला तर आमच्या संतांनी काय सांगितलं, शेवटची विनवणी संतजनी बरसावी. शेवटचा दिवस गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा अशा पद्धतीने सांगितलं. शेवटचा दिस गोड व्हावा असं वाटत असेल तर जीवनभर नामस्मरण केलं पाहिजे. अंत्यकाली मला नामस्मरण करता येईल आणि त्यावेळा स्मरण केला तर माझा विकास होईल किंवा मला भगवंताची प्राप्ती होईल असं जर म्हणायचं असेल तर शंकरांचं चरित्र कशाला वाचायचं. भगवान शंकरांच्या चरित्रामध्ये नेहमी ते कोणाचं ध्यान करतात, यामध्ये प्रभू रामचंद्रांचं ध्यान करतात असं आहे. ध्यान 5 मिनिट केलं आणि उरलेला दिवस वाया घालवला असं नाही, तर शंकर सुद्धा जीवनभर ध्यान करतायत असं जर त्यांच्या समोरच्या आदर्शावरून आम्हाला दिसत असेल तर आम्ही सुद्धा आदर्श काय घ्यायचा की जीवनभर शेवटचा दिवस गोड व्हावा असं वाटत असेल तर नामस्मरण जीवनभर घेतलं पाहिजे, जीवनभर त्याचं स्मरण झालं पाहिजे. पुढे वैखरी राम आधी वदावा. वैखरीनी तर म्हणायचंच आहे मोठ्यानी. 4-6 जण एकत्र बसलेले भजन करायचंय, कीर्तन करायचंय, त्यावेळा वैखरी वाणीनं ते होणारच आहे. पण सामूहिक रीतीने ज्या वेळेला आपण नसू आणि एकांतात असू त्यावेळा चिंतनाचा भाव आणि अंतरंगामध्ये नाव गेलं पाहिजे. हा भाव जर अंतःकरणात आला तर आमचा विकास होईल, तर आम्ही त्या अंतिम विकासाच्या टप्प्यावर जाऊ शकू. म्हणून इथं आम्हाला लक्षात घ्यायचंय, तया अंतरी ध्यास रे त्याशी नेणे. त्या प्रभू रामचंद्रांचा ध्यास ज्याप्रमाणे शंकराला लागला आणि त्यामुळं शंकर आमचे आदर्श झाले, त्याप्रमाणेच आम्हाला चंद्रमौळी म्हणजे शंकर बर का याही ठिकाणी निवाला स्वये तापशी
चंद्रमौळी तापसी ज्यांनी जीवनभर तप केलेला आहे, अशा प्रकारचं ज्याचं तप आहे. तप या शब्दाचा अर्थ सुद्धा शाब्दिक दृष्टीने म्हणायचं झालं तर 12 वर्षे एक गोष्ट सतत रीतीने केली जाते, त्याला तप म्हणतात. पण इथं तर शंकराचं जीवनभराचं तप आहे. म्हणजे एक गोष्ट जी घेतली आहे ती जीवनभर सोडायची नाही, याला तप म्हणतात. काल केलं म्हणाले, आता मी दररोज 4 वाजता उठायचं ठरवलंय, 2 दिवस उठले आणि 4 दिवस झोपी गेले, होत नाही. तर ठरवलंय म्हटल्याप्रमाणे नेहमीसाठी ते 4 वाजता उठले पाहिजे, तर त्यांचं ते तप आहे. तसं प्रभू रामचंद्रांचं नाव घेणं हे शंकराचं जे तप आहे, चंद्रमौळीचं जे तप आहे, ज्यामुळे त्यांचा पूर्ण विकास झाला, ते प्रभू रामचंद्रांचं नाव घेतल्यामुळे ते शांत झाले. विष सुद्धा त्यांचं शांत झालं. म्हणायचं झालं तर अमृतामध्ये त्याचं रूपांतर झालं. अशा प्रकारचं आमचं जीवन अमृतमय व्हावं वाटत असेल तर भगवान शंकरांनी जो आदर्श आमच्या समोर ठेवला, त्या प्रभू रामचंद्रांचं नामस्मरण आम्ही केलं पाहिजे. एवढंच आजच्या दृष्टीने आपण लक्षात घेऊया. जय जय पुंडलिक वरदा हरी विठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर.